ओबीसी समाजामधील सर्व नेतेगण, अरे भुजबळ साहेब, मुंडे साहेब, तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली. समीर भाऊ, पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन 2011 साली जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता, शीर्षस्थ नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार समीररावजी भुजबळ साहेब, रामविलासजी पासवान, लालू प्रसादजी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता. आज निश्चित मुंडे साहेबांची आठवण होते. खरं तर मी रोज बोलणारा माणूस आहे. 1-2 मिनिटांमध्येच मी माझं मनोगत तुमच्या समोर मांडेन. आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात. भुजबळ साहेब, 2 दिवस झालं इथं सांगितलं जातंय, भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही बीड मध्ये येऊ देणार नाही. भुजबळ साहेब, तुम्ही आज बीड मध्ये आलेले आहात. तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता. हे का सांगतोय? अरे भुजबळ साहेबांचं लांब, ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा. अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी एक GR घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर. या GR मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. भुजबळ साहेब, हा GR हा ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे. पडळकर साहेब ऐका, शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे. 2 पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधलं भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो. हे वाक्य असं आहे, मराठा समाजास, ध्यान देऊन ऐका, कुणाला? मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय घेत आहे. कुठल्या समाजास? कुठल्या समाजास? तायवाडे साहेब, तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिलंय,